स्वामी समर्थ. तुमचे सुप्रिया मराठी व्लॉग मध्ये स्वागत आहे. नमस्कार मंडळी. श्रावण मास हा भगवान श्री शंकराच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या पवित्र श्रावण महिन्यानिमित्त भगवान श्री शंकराची विशेष रुद्राभिषेक आणि शिवलिंगार्चन पूजा सेवा कशी केली जाते, तसेच या सेवेसाठी कोणते साहित्य आवश्यक आहे आणि सेवेचा क्रम कसा असतो, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम या सेवेसाठी आवश्यक असणारे साहित्य पाहूया. आपल्या घरातील भगवान शंकराची पिंड आणावी. पिंडीला नाग आणि नंदी नसलेली असावी. त्यासोबत अभिषेक पात्र, ताम्हण, पंचामृत, पळी आणि पेला घ्यावा. देव पुसण्यासाठी एक स्वच्छ कापड आणि हात पुसण्यासाठी वेगळा कापड ठेवावा. पूजेसाठी एका बाटलीत स्वच्छ पाणी आणि एक स्वच्छ रिकामी बाटली ठेवावी. हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता आणि कापूर घ्यावा. तसेच 108 बेलपत्र आणि आपल्या परिसरात उपलब्ध असणारी फुले घ्यावीत. नित्यसेवा ग्रंथ, जपासाठी माळ आणि बसण्यासाठी आसनही सोबत ठेवावे. आता जाणून घेऊया या विशेष सेवेचा क्रम. सर्वप्रथम श्री शिवपिंड आपल्या ताम्हणात ठेवून पाण्याचा अभिषेक करावा. त्यानंतर श्री स्वामी स्तवन करून श्री स्वामी समर्थ जपाची एक माळ करावी. यानंतर श्री गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा म्हणावे. श्री रामरक्षा स्तोत्रातील 1 ते 10 श्लोक 1 वेळा म्हणावेत. त्यानंतर श्री सूक्त 1 वेळा आणि पुरुष सूक्त 1 वेळा म्हणावे. शिवमहिमा स्तोत्र प्राकृत किंवा संस्कृत मध्ये 1 वेळा म्हणावे. त्यानंतर नमक आणि चमक यासहित रुद्रपाठ 1 वेळा करावा. यानंतर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळा म्हणावे. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, शिव गायत्री मंत्र 11 वेळा म्हणावा. त्यानंतर पंचप्राणयुक्त महामृत्युंजय मंत्र 11 वेळा आणि महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणावा. यानंतर महामृत्युंजय प्रार्थना आणि महामृत्युंजय कवच 1 वेळा म्हणावे. श्री कालभैरवाष्टक स्तोत्र 1 वेळा म्हणावे. त्यानंतर शिवशंकर ध्यान 5 वेळा करावे. ही सेवा पूर्ण झाल्यानंतर श्री शिवपिंड स्वच्छ पुसून ती आपल्या जागेवर ठेवावी. त्यानंतर भगवान शंकरांना गंध लावावा. साळुंकीवर हळद कुंकू वाहावे आणि फुले अर्पण करावी. यानंतर श्री शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणत 108 बेलपत्रांनी बिल्वार्चन करावे. आता आरतीचा क्रम पाहूया. सर्वप्रथम श्री गणपतीची आरती करावी. त्यानंतर आई साहेबांची आरती करावी. दुर्गे दुर्गट भारी म्हणावे आणि त्यानंतर भगवान शंकराची आरती करावी. शेवटी ऐक्य मंत्र आणि सामुदायिक प्रार्थना करून ही विशेष सेवा पूर्ण करावी. आता एक महत्वाची सूचना. ज्या दिवशी आपण देवघरातून भगवान श्री शंकराची पिंड आणतो, त्या दिवशी पिंड उचललेल्या जागेवर एक बेलपत्र आणि काही अक्षदाची दाणे अर्पण करावी. ती जागा रिकामी ठेवू नये. श्रावण मासातील ही भगवान श्री शंकराची विशेष सेवा भक्तिभावाने आणि श्रद्धेने केल्यास मनाला समाधान आणि सकारात्मक आध्यात्मिक वातावरण मिळते. मंडळी, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या आप्तेष्टांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.